हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15 पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 12. यत आदित्यगतं तेजः जगद्भासयते अखिलं यच्चंद्रमसि यच्च अग्नौ तत्तेजः विद्धि मामकम्. सूर्याचे हे तेज संपूर्ण जगताला प्रकाशित करते. हे तेज चंद्रातही आहे, तसेच हे तेज अग्नीतही आहे. हे तेज माझ्यापासूनच उत्सर्जित झाले आहे, हे तू जाण. येथे एका महादिव्य तेजामधून निर्माण होणारे 3 प्रकारचे तेज सांगितले आहे. या 3 तेजांचे प्रत्येकी वैशिष्ट्य आहे. पहिले तेज म्हणजे सूर्याचे तेज. आपला जसा सूर्य आहे तसे या विश्वात अब्जावधी सूर्य आहेत. या प्रत्येक सूर्याचे एक ग्रहमंडळ आहे. हे सूर्याचे तेज ज्याच्या त्याच्या संपूर्ण ग्रहमंडळाला मिळते. या ग्रहमंडळात ज्या ग्रहांवर जीवसृष्टी आहे तेथे ती सूर्याच्या प्रकाशामुळे, तेजामुळे, उष्णतेमुळे संरक्षित होते, वर्धित होते, जगते. दुसरे तेज म्हणजे चंद्रादी ग्रहांचे तेज. या सूर्याचा परप्रकाश असतो. प्रत्येक ग्रहाला सूर्यापासून तेज मिळते आणि तेथून तो प्रकाश परावर्तित होतो. यामुळे रात्री आपल्याला आपल्या सर्वात जवळ असलेल्या चंद्राकडून प्रकाश मिळतो. रात्री तारे चमकताना दिसतात. तिसरे तेज म्हणजे सूर्यापासून मिळालेले तेज म्हणजे उष्णता वस्तूंमध्ये संचित होते. याला आपण अग्नी असे म्हणतो. हा सुप्तावस्थेत असतो. प्रसंगी तो त्या वस्तूमधून प्रकट होतो. अशा प्रकारे सूर्यापासून आपल्याला आणि चंद्रादी ग्रहांना प्रकाश मिळतो. तसेच वस्तुजगतात तो अग्नीच्या रूपाने सुप्तावस्थेत संचित होत असतो. आता प्रश्न निर्माण होतो की सूर्याला तेज, प्रकाश कोठून मिळतो? मूलतः तेज, प्रकाश, उष्णता कोठून येते? तेजाचा मूळ स्रोत कोणता आहे? येथे भगवंत श्री स्पष्ट करत आहेत की मूळ सूर्याला जो प्रकाश मिळतो तो त्यांच्यापासून मिळतो. सूर्य त्या परम आत्म्यामुळे तेजस्वी झालेला आहे. सूर्य त्या महादिव्य ऊर्जेमुळे प्रकाश देतो. याचा अर्थ सूर्यामुळे आपल्याला मिळणारी प्रत्यक्ष ऊर्जा किंवा चंद्रामुळे आपल्याला मिळणारी अप्रत्यक्ष ऊर्जा किंवा अग्नीमुळे, विद्युल्लतेमुळे, इंधनामुळे किंवा अशाच कारणामुळे आपल्याला मिळणारी संचित ऊर्जा, चेतना, प्रकाश, उष्णता, ऊब याचा मूळ स्रोत हा भगवंत श्रींपासून, त्या परब्रह्म परम आत्मतत्वापासून उत्सर्जित होत असतो. याचा अर्थ आपल्याला मिळणारे तेज आपण स्वतः वापरून ते इतरांनाही देऊ शकतो. त्यायोगे स्वतःची आणि इतर ठिकाणी असलेली सृजनशक्ती जोपासू शकतो, वर्धित करू शकतो. तसेच आपल्यातील तेज आपण संचित करू शकतो. योग्य वेळी ते वापरून त्याचा उपयोग करू शकतो. आपले तेज जसे सृजन करू शकते तसेच ते दाहही देऊ शकते, विध्वंसही करू शकते. तेव्हा वर आणि शाप याचे योग्य ते भान ठेवावे आणि आपली ऊर्जा सत्कारणीच वापरली जाईल याची काळजी घ्यावी. आपल्यात परम आत्मतत्वाचा अंश निवास करतो. त्यामुळे आपल्यात महादिव्य ऊर्जा आहे. ती प्रज्वलित करण्यासाठी कुंडलिनी जागृत करण्याची साधना शिकावी. त्यायोगे आपण आत्मसन्मुख होऊ लागतो. आपण आत्म्याला अपेक्षित असे आचरण करू लागतो. तसेच त्यायोगे आपण इतरांचे, समाजाचेही भले करावे. ही योग ऊर्जा संचित करून आपल्यात आत्मतेज साठवावे. याचा योग्य वेळी योग्य प्रकारे उपयोग करावा. हरिओम. श्लोक क्रमांक 13. गाम आविश्य च भूतानि धारयामि अहम ओजसा
पुष्णामि च औषधिः सर्वः सोमः भूत्वा रसात्मकः. मी पृथ्वीमध्ये प्रविष्ट होऊन माझ्या दिव्य शक्ती सामर्थ्याने सर्व प्राणीमात्रांना धारण करतो. तसेच रसयुक्त चंद्रमा होऊन सर्व औषधींना पुष्ट करतो. भगवंत श्री सांगतात की तेच पृथ्वीमध्ये केंद्रस्थानी प्रविष्ट झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र, सर्व सजीव आणि सर्व निर्जीव, प्रत्येक वस्तू केंद्रस्थानी खिळून राहते. तेच सर्वांना धारण करतात. नाहीतर वस्तू पृथ्वीच्या बाहेर फेकल्या गेल्या असत्या. येथे पृथ्वी हे उदाहरण म्हणून घेतले आहे. हे सर्व ग्रहगोल ताऱ्यांना लागू आहे. हे भगवंत श्री इसवी सन पूर्व 5,500 वर्षांपूर्वी सांगत आहेत. त्यावेळी गुरुत्वाकर्षण सांगितले गेले आहे. यामुळे अजून एक गोष्ट होते आणि ती म्हणजे हे ग्रहगोल तारे एकमेकांपासून दूर फेकले जात नाहीत किंवा एकमेकांवर आपटत नाहीत. ते सर्व एकमेकांपासून योग्य अंतर राखून अंतराळात या विश्वात फिरत आहेत. भगवंत श्री पुढे सांगतात की तेच चंद्राच्या माध्यमातून रसयुक्त असे औषध पुष्ट करतात. चंद्रकिरण औषधी असतात. चंद्राच्या प्रकाशामुळे वनस्पती वाढतात. चांदण्यात फिरणे हे आरोग्यदायी असते. चांदणे प्यायचे असते. यासाठीच रस असा शब्द वापरला आहे. हेही भगवंत श्री इसवी सन पूर्व 5,500 वर्षांपूर्वी सांगत आहेत. आजच्या विज्ञानाने चंद्रकिरणांचा औषधी गुण आत्ता शोधून काढला आहे. हरिओम.